हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त मजेत ना. तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि जवळजवळ आता 10-12 दिवस झाला आहे, म्हणजे तूप वगैरे केलं होतं, लोणी केलं होतं, ताक केलं होतं. आणि त्याच्यानंतर आता मी 10-12 दिवसांनी परत एकदा ताक करायला घेतलं आणि भरपूर असं लोणी आजसुद्धा निघालेलं आहे. आणि गेल्या वेळेचं तूप वगैरे शिल्लक होतं, म्हणलं थोडंसं यावेळेस जे काही लोणी आहे ना, तर त्याच्यापासून छानसा केक करावा म्हणून मी तेच भांडं घेतलेलं आहे जे काही ताक केलेलं. आणि थोडंसं लोणी घेतलेलं आहे, थोडंसं खायला वगैरे ठेवलेलं आहे ताकात घालूनच. आणि जे शिल्लक राहिलं होतं तर त्याचं तूप करायला घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लोणी घातलेलं आहे, 1 कप साखर घातलेली आहे आणि 1 कप दूध घातलेलं आहे, थोडंसं इसेन्स घातले आणि हे चांगलं मिक्सरला फेटून घ्यायचं. तर खूप छान केक होतो याचा सुद्धा. आणि याच्या अगोदरच मी जो काही मेजरमेंट कप आहे ना, तर त्या कपाने मी 2 कप इथं मैदा घेतलेला, त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालून ते सगळं 3-4 वेळा चाळून घेतलं होतं. आणि जे काही मिक्सरला आपण फेटून घेतलं होतं ना, तर त्याच्यामध्ये सगळं हे मैदा घालून घेतलेलं आहे आणि चांगला आपला एकसारखा फेटून घ्यायचा आहे याला सुद्धा. तर परत एकदा त्याच्यामध्ये थोडंसं इसेन्स आणि बेकिंग सोडा आणि खायचं सोडा त्याच्यामध्ये मी टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम छान आणि स्पंजी केक होतो आणि एकदम सोपा आहे. अगदी ताक करायला घेतलं, लोणी करायला घेतलं तर तुम्ही हा केक बनवू शकता. तर इथे स्क्वेअर साईजचं मी भांडं घेतलेलं आहे. छान होतो ह्या भांड्यामध्ये केक. आणि जास्त काही ह्याला मी ड्रायफ्रूट्स किंवा बाकी टुटीपुटी वगैरे काहीच घालत नाही आहे. तुम्ही पाहिजे असेल तर घालू शकता याच्यामध्ये. मी फक्त चॉकलेट सिरप आहे ना, तर ते त्याच्यावरती घातलेलं आहे. आणि स्वराला वगैरे असं साधा सिंपल केक आवडतो, त्यामुळे अगदी साधा सिंपल केलेलं आहे. ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर इथं तूप पण चांगलं कडलेलं आहे ते सुद्धा. आणि अगोदरचं तूप आहे ना, अगदी थंडी असून सुद्धा मग घट्ट झालेलं नाही, एकदम रवाळाचं तूप झालेलं आहे. तर थोडंसं खायला काढून ठेवलं आणि शिल्लक होतं, तर ते आता ताजं तूप त्याच्यामध्येच घातलेलं आहे. आणि लोणी वगैरे पण हे सगळं काढून ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि शाई लावायची होती, जे काही दुधाची शाई असते ना, तर ती घालते त्याच्यामध्ये, थोडंसं गरम करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे करून घेते, जे ताक आहे ना, तर ते घालून शाई लावून ठेवते. आणि 1 दिवस वरती ठेवायचं आणि परत फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि त्याच्यानंतर 7-8 दिवसाची शाई असेल त्याच्यावरती टाकायचं आणि आपण शेवटी ताक बनवायचं. तर त्या ताकामध्ये रवासुद्धा मी थोडासा भिजायला घातलेला आहे नाश्त्यासाठी. आणि इथे केकसुद्धा आपला तयार झालेला आहे. तर एकदाच ताक केलं आणि त्याच्यापासून एवढे छान असे पदार्थ बनवलेले आहेत. केक पण एकदम मस्त तयार झालेला आहे, असा ब्राऊन कलरचा, थोडासा जास्त बेक झालेला केक मला आवडतो, त्यामुळे अशा प्रकारे जास्त जरा थोडंसं शिजवून घेतलेला आहे आणि एकदम मस्त आणि स्पॉन्जी तयार झालेला केक आपला इथं. तर आज रविवार आहे, त्यामुळे ताक शिल्लक होतं, त्याच्यामध्येच रवा भिजायला घातला, म्हणजे रविवारी थोडासा नाश्ता होईल. तर आहे कालचा शनिवारचा व्हिडिओ. आणि इथं बघा केक किती छान असा बेकरी स्टाईल असा कट करून घेतलेला आहे. एकदम स्लाईस पण छान निघालेत आणि आतमधून कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे. वरूनसुद्धा ब्राऊन असा एकदम क्रिस्पी झालेला केक. आणि तर स्वरांनी मम्मीना गरम गरम केक खाऊन घ्या म्हटलं. परातभर केक झालेला आहे. अगदी स्क्वेअरचं भांडं एवढं दिसत होतं, पण कट केल्यानंतर एवढा मोठा असा सारा केक दिसतोय. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.